नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघू असे शब्द जे आपण मराठीत तरी खूप वापरतो आणि इथे तेलुगूमध्ये पण खूप वापरतात. ते म्हणजे शकणे. मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी नाही करू शकत, मी नाही येऊ शकत, नाही फोन करू शकत. तर यासाठी तेलुगूमध्ये काय आहे, तर चला आपण काही एक्झाम्पल बघूया. हे कसं शक्य आहे? इदी याला शक्यता म्हणजे साध्यम. हे अगदी सोपे, कारण की साध्य हा शब्द मराठीत सुद्धा आहे. इदी याला साध्यम. हे कसं शक्य? याला म्हणजे कसं? इदी हे अशक्य आहे. हे अशक्य आहे. इदी असाध्यम. असेमच आहे, साध्यम आणि असाध्यम. इदी असाध्यम. तो नाही येऊ शकत किंवा तो येऊ शकत नाही. हे मी काही नकारार्थी घेतले पहिल्या, नंतर आपण साधे वाक्यही बघूयात. तो नाही येऊ शकत. अतनु. आता बघा, क्रियापदाच्या शेवटी आपल्याला लावायचंय रालेडू. एडू हा प्रत्यय लावायचा आहे. रालेदू म्हणजे तो नाही येणार. हे मी भविष्यकाळात शिकवलंय. रालेदू शेवटी लेदू लावायचं. हे काय? अतनु रालेडू. ती इथे नाही राहू शकत किंवा ती इथे राहू शकत नाही. ती आमे राहणे इथे इकडा उंडलेदू. नाही राहू शकत. आम्ही नाही खेळू शकत. आम्ही मेमू आडलेमू. मेमू आडलेमू. मी नाही गाऊ शकत. मी गाऊ शकत नाही. नेनू पाडडम. पाडलेनू. इथं शेवटी नु आहे. नु पाडलेनू. इथं दू. द केव्हा येतं? फिमेल, स्त्रीलिंगी असेल तर. हे बऱ्याच काळात असंच आहे, हे ध्यानातच ठेवा. द, इंदी, उंदी, वस्तुंदी, वस्तोंदी, हे सगळं द म्हणजे तिच्यासाठी वापरलेलं, डू म्हणजे त्याच्यासाठी वापरलेलं. रालेडू. इथं का रालेडू आहे? कारण की करता तोय. मी काम नाही करू शकत. नेनू पनी చెయ్యలేను. पुन्हा చెయ్యలేను आलं, कारण की मी आहे. నేను చెయ్యలేను. तो असेल तर చెయ్యలేడు. ती असेल तर చెయ్యలేదు. तो नाचू शकत नाही. पुन्हा अतनु. हे नकारार्थी आहे, त्यामुळं सगळीकडे लेनू, लेदू, लेडू हे येणारच आहे. अतनु नाचू शकत नाही. नृत्यम చెయ్యలేడు. చెయ్యలేడు. इथे शेवटी डू आलाय. आता पुढचं वाक्य. आपण नाही खाऊ शकत. आपण साठी मनमो नाही खाऊ शकत. तीन लेमो. शेवटी आलंय मो, कारण की मनमो. आता पुढचं इथपर्यंत. आता पुढचं मी गाऊ शकतो. आता या आधी नकारार्थी वाक्य होती. आता आपण काय करू शकतो? मी हे करू शकतो, ते करू शकतो. हे विधानार्थी वाक्य आहेत. मी गाऊ शकतो. मी नेनू नेनू पाडगलेनु. नेनू पाडगलेनु. आता गलनू, गलडू, गलनू, गलदू असं लागणारे. गलमू, गलरू हा प्रत्यय इथं शकण्यासाठी लागतो. नेनू आहे म्हणून पाडगलनू. तो असेल तर अतनु पाडगलडू. आम्ही असेल तर पाडगलमू. ते असतील तर वालू पाडगलरू. असं ते बदलत जाईल. तो नाचू शकतो. अतनु नृत्यम. मगाशी चेलेडू होतं. आता चेय गलडू. गलडू चेय गलडू. शेवटी डू आलं, कारण की अतनु. ती बोलू शकते. आमे माटलाड गलदू. शेवटी आलंय दू, कारण की स्त्रीलिंगी वाक्य आहे म्हणून दू.
आम्ही खेळू शकतो. मेमो आडगलमो गलमो, कारण की मेमो आहे म्हणून आडगलमो. मेमो आडगलमो. आता काही प्रश्नार्थक वाक्य घेतली मी इथं. मी आत येऊ शकतो का? नेनू आतमध्ये, याच्यासाठी आपण वापरतो लोपलकी. लोपालकी. येऊ शकतो का? रावगलना. नेनू आहे ना म्हणून ना. रावगलना, पलकी रावगलना. इथं गलनू झालं असतं, पण आता आपल्याला प्रश्न विचारायचा म्हणून रावगलना. आम्ही जाऊ शकतो का? मेमो गलमा. इथं सुद्धा शेवटी मा, कारण की मेमू आहे. मेमू वेल्लगलमू केव्हा आला असता? आम्ही जाऊ शकतो, पण हे शकतो का म्हणजे वेल्लगलमा. तो इथे राहू शकतो का? अतनु इथे साठी इकडकी. उंड गलडा, गलडा आलंय शेवटी, कारण की इथं तोय. अतनु म्हणजे डा. मी राहू शकतो, उंड गलडू झालं असतं. काही वाक्य घेतली आहेत मी शकणे या शब्दावरून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला शेअर करा. धन्यवाद.